पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विदर्भ दौरा शेवटच्या क्षणी का रद्द झाला? 11 फेब्रुवारीला यवतमाळ आणि वाशिम येणार होते. तयारी जवळपास पूर्ण झाली होती. 19 फेब्रुवारीच्या नागपूर दौऱ्याबाबत मात्र संभ्रम. नमस्कार प्रेक्षको, मी अनिता काळे. आपण बघत आहात मंडल न्यूज. 11 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. यवतमाळमधील 5 लाख महिलांचा समावेश असलेल्या महिला बचत गटांच्या परिषदेला संबोधित करणार होते. तर वाशिम जिल्ह्यातील मनोरा परिसराला भेट देऊन श्री क्षेत्र पोहरा देवीला भेटही देणार होते. त्या दृष्टीने संबंधित जिल्ह्याच्या प्रशासनाकडून सर्व तयारी युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येत होती. मात्र 3 दिवसांपूर्वी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली. पण पंतप्रधान मोदींचा पूर्वनियोजित दौरा अचानक का रद्द झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असून ते कुठे जाणार आणि कुठे नाही याचे नियोजनही खूप आधीपासून ठरवले जाते. अशा स्थितीत यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी 11 फेब्रुवारी ही तारीख खूप विचारविनिमय करून ठरवली असेल हे उघड आहे. त्याबाबतची माहिती यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याच्या प्रशासन आणि पोलीस विभागांनाही देण्यात आली. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यात पंतप्रधान मोदींच्या प्रस्तावित दौऱ्याची तयारी सुरू झाली होती, ज्या अंतर्गत हेलिपॅड आणि पीएम मोदींचे आगमन आणि प्रस्थानाचा मार्ग, त्यांच्या जाहीर सभेसाठी ठिकाणांची निवड इत्यादी बाबत कामं सुरू करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच दोन्ही जिल्हा प्रशासनाला पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सर्व तयारी अपूर्ण राहिली. 11 फेब्रुवारी नंतर पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा 19 फेब्रुवारीलाही प्रस्तावित होता. हे विशेष, जेथे पीएम मोदी भाजप एससी सेलच्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करणार होते, ज्यामध्ये देशभरातून भाजप एससी सेलचे हजारो अधिकारी सहभागी होणार होते. पण आता पंतप्रधान मोदी 19 फेब्रुवारीला नागपुरात येणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. फेब्रुवारी महिन्यात 10 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भात 2 प्रस्तावित दौऱ्यांमुळे भाजप आणि एनडीएच्या घटक पक्षांची, संबंधित लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. कारण या दोन्ही दौऱ्यांमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनही पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार होते. मात्र शेवटच्या क्षणी पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्याने सर्वांच्याच उत्साहावर विरजण पडले आहे. या संदर्भात प्रदेश भाजपाशी संबंधित एका स्थानिक सूत्राने दैनिक मंडलला दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींच्या व्यस्त वेळापत्रकात काही वेळा शेवटच्या क्षणी ठरलेल्या कार्यक्रमांना काही वाव राहतो. शेवटच्या क्षणी आयोजित कार्यक्रमांमुळे काही वेळा पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये थोडेफार बदल केले जातात. पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ आणि नागपूर दौऱ्याचा प्रश्न आहे. या दोन्ही भेटी पूर्णपणे पूर्वघोषित नव्हत्या. उलट हा दौराच होण्याची शक्यता निर्माण होत नाही. दरम्यान कदाचित पंतप्रधान मोदींचा आणखी काही कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्यामुळे त्यांचा विदर्भ दौरा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला होता. 14 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या अमिराती दौऱ्यावर जाण्याची शक्यताही या भाजप पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. बहुधा तो दौरा पाहता त्यांचा विदर्भ दौरा काही काळासाठी पुढे ढकलला गेला असावा. पंतप्रधान मोदींना अमरावतीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उल्लेखनीय आहे की जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांना अमरावती दौऱ्यावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अमरावतीला एकदा तरी भेट द्यावी, जेणेकरून बडनेरा येथे असलेल्या रेल्वे वॅगन कारखान्याचे उद्घाटन त्यांना करता येईल, अशी खासदार नवनीत राणा यांची मनापासून इच्छा आहे. यासह अनेक विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते जिल्ह्यात होऊ शकते. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघेही दिल्लीत व्यस्त आहेत, जेणेकरून ते पंतप्रधान मोदींशी संपर्क साधून त्यांना अमरावतीला येण्यासाठी राजी करू शकतील. त्यातही यवतमाळ किंवा नागपूर दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना अमरावतीत आणण्यासाठी वेळ काढावा याचे प्रयत्न राणा दाम्पत्यांचे सुरू आहे. मात्र सध्या पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौरा रद्द करण्यात आला आहे. त्याचवेळी नागपूर दौराही काही प्रमाणात अनिश्चित आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींचा अमरावती दौरा कधी ठरणार हे पाहणे बाकी आहे. विशेष रिपोर्ट मंडल न्यूज. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.